भक्ताचिया काजा नाम धरिले दीनानाथ सत्य करावया व्रत। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग। जगद्गुरु जगद्वंदनीय वैराग्याचे मूर्तिवंत पुतळे ज्यांनी वयाच्या 16व्या वर्षी स्वराज्य स्थापनेची शपथ घेणारे माझे छत्रपती शिवाजी महाराज यांचे आद्यगुरु असणारे जगद्गुरु तुकोबाराय यांचा फार चरणाचा नसून फक्त 4 चरणाचा अभंग निवडलेला आहे। आणि या अभंगाद्वारे माझे श्री तुकोबाराय भक्त वत्सलता प्रतिपादन करतात, म्हणजे देवाचा स्वभाव सांगतात। विठ्ठल 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 चिंतनाकडे वळण्याआधी अल्पसा परिहार। गेल्या 9 वर्षापासून चालत असलेला अखंड हरिनाम सप्ताह साधू संतांच्या आशीर्वादाने, थोड्या मोठ्यांच्या मार्गदर्शनाने आणि कन्हेरगाव येथील सर्व महिला मंडळ पुरुष मंडळी यांच्या सहकार्याने चालत असलेला सुंदर अखंड हरिनाम सप्ताह श्री रामकथा महायज्ञ सोहळा या ठिकाणी चालू आहे। अतिशय सुंदर थाटामाटामध्ये दत्त जयंतीच्या निमित्ताने हनुमंतरायाच्या मंदिरामध्ये सुंदरपैकी अखंड हरिनाम सप्ताह, ज्यांच्या सुमधुर वाणीतून तुम्ही या ठिकाणी संगीतमय रामकथा श्रवण करत आहात। साक्षात प्रभू रामचंद्रजी यांचं चरित्र पाहत असतात तर हरिभक्त पारायण सौभाग्यवती किशोरीताई गावंडे अकोलेकर यांच्या सुमधुर वाणीतून तुम्ही अखंड हरिनाम सप्ताहामधील रामकथा श्रवण करत आहात। त्याचबरोबर अतिशय सुंदर 5व्या दिवसाची कीर्तनरूपी सेवा माझ्या वाट्याला आलेली आहे, ज्यांचं सौजन्य आहे ते म्हणजे सौभाग्यवती गंगाबाई बालाजी गावंडे उपसभापती हिंगोलीकर यांचे खूप खूप मनापासून धन्यवाद आहेत। इकडून बसा ना, लेकरू करते आणि तुम्ही एक 3 जण गपचे बसा, लांब लांब बसा। ते 3 पलीकडे तर चला, 5व्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा माझ्याकडे आलेली आहे। आजचे ज्यांचे सौजन्य आहे तर सौभाग्यवती दुर्गाबाई गंगाबाई बालाजी गावंडे उपसभापती हिंगोलीकर यांचे खूप खूप मनापासून धन्यवाद आहेत, कारण की आजच्या कीर्तनाचं सौजन्य त्यांच्याकडे आहे। त्याचबरोबर अतिशय सुंदर आपल्या कीर्तनाकरता साथ करणारे श्री हरिभक्त पारायण आपल्या कन्हेरगावमध्येच नाही, हिंगोली जिल्ह्यामध्येच नाही, परभणीच नाही, नांदेड नाही, तर महाराष्ट्रामध्ये कुठेही गेल्याच्या नंतर साक्षात भोलेनाथांना जे सगळ्यात जास्त आवडतं म्हणजे तो मृदंग, आणि त्याच मृदंगाची साथ करणारे मृदंगाचार्य मृदंग महामेरू आशिष महाराज भोयर या ठिकाणी उपस्थित आहेत। महाराजांचे खूप खूप मनापासून धन्यवाद आहेत। त्याचबरोबर अतिशय सुंदर उच्च ज्यांचा आवाज आहे हरिभक्त पारायण संगीत विशारद संगीत अलंकार उद्धव महाराज साबरखेडकर महाराजांचे खूप खूप मनापासून धन्यवाद। त्याचबरोबर त्यांच्याच बरोबरीला अतिशय सुंदर गोड उंच पहाडी ज्यांचा आवाज आहे तर हरिभक्त पारायण संगीत विशारद संगीत अलंकार असणारे दादाराव महाराज बाबुळगावकर महाराज सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत। महाराजांचे सुद्धा खूप खूप मनापासून धन्यवाद आहेत। पेटी मास्तर सुद्धा उपस्थित आहेत, बाबांचे सुद्धा खूप खूप मनापासून धन्यवाद। हरिभक्त पारायण अशोक महाराज भोयर देवठाणेकर हरिभक्त पारायण, त्याचबरोबर अतिशय सुंदर आमचे पप्पा हरिभक्त पारायण गायनाचार्य रामेश्वरजी महाराज डुकरे यांचे सुद्धा खूप खूप मनापासून धन्यवाद आहेत। आल्याबरोबर आता 8 वाजता पोहोचतो म्हणलं होतं, पण 8च्या आधीच पोहोचलो। मग पप्पा म्हणले चला चहा पिऊन येऊ, मग परत इथून परत घरी गेलो, परत घरून इकडं आलो, म्हणून बाबासुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत। त्याचबरोबर अतिशय सुंदर आपल्या संपूर्ण कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करणारे प्रत्येक वेळोवेळी कन्हेरगावामध्ये जो जो सप्ताह असतो त्याच्यामध्ये सुद्धा साथ करतात हे दोघंही मंडळी असणारे आमचे पप्पा, आणि त्याचबरोबर हरिभक्त पारायण किसनरावजी गावंडेकर बाबांचे सुद्धा खूप खूप मनापासून धन्यवाद आहेत। सप्त्याची तारीख धरली की सगळ्यात आधी मलाच फोन, ताई कोणती तारीख रिकामी आहे? मी म्हणलं तुम्हाला जी पाहिजे ती घ्या,
मग आजची रिकामी होती आणि आजच्या दिवशी आम्हाला या ठिकाणी बोलवलेलं आहे म्हणून जी किसनरावजी महाराजांचे सुद्धा खूप खूप मनापासून धन्यवाद. त्याचबरोबर आपल्या अखंड हरिनाम सप्ताहाचे व्यवस्थापक असणारे श्री अवलिया महाराज स्वयंसेवक व गावकरी मंडळी कनेर गावकर नाका, त्याचबरोबर आमची महिला मंडळीची सुद्धा खूप खूप मनापासून धन्यवाद आहे. यांचं खूप सहकार्य असतं या सप्ताहासाठी सुद्धा आणि ते सुद्धा या ठिकाणी बऱ्या प्रमाणे उपस्थित आहे. थंडीचे दिवस कुडकुड कुडकुड व्हायले. थंडी वाजली की नाही आ हो म्हणा नाही म्हणा काहीतरी म्हणा माना गिना हलवा बोलत चला. मला मी नवीन आहे का असा ही चेहरा नवीन दिसायलाय का होय काकू नवीन आहे का चेहरा मग बोला ना बोला माझ्याशी बोला. लई लांबची नाही मी जवळचीच आहे. तुमच्या महिन्याला वारी असते तिथं पहारा असतो सप्ते केलेले तर मग मी अनोळख्यासारखं तर शकाबर बसल्या जणू काय माझ्या दहाव्याला आल्या असं सुंदर असं फ्रेश बसा. जेवण केले सगळ्यांनी जेवून आले ना हे महत्वाचं आहे बाकी काही का होईना हे महत्वाचं आहे. सर्वच महिला मंडळ उपस्थित असणारे सर्वांचे खूप खूप मनापासून धन्यवाद. त्याचबरोबर विनीत असलेले गावकरी व्यापारी सर्व कनेरगावकडले असणारे खूप खूप सर्वांचे खूप खूप मनापासून धन्यवाद. त्याचबरोबर मंडप सजावट ज्यांचं आहे राधास्वामी मंडप डेकोरेशन कोकलगाव खूप गोड आवाज दिलेला आहे. छान आवाज दिलाय. आज पाहायला गेलं तर सभा मंडपामध्ये एवढा सुंदर छान आवाज होत नाही भोंगावा लावल्यासारखं होते परंतु छान आवाज दिलाय गोड आवाज दिलाय. यांचे खूप खूप मनापासून धन्यवाद. त्याचबरोबर आजची आपली कीर्तन सेवा आपल्याला आजच नाही तर परत कधी जर ऐकावीशी वाटली तर या ठिकाणी वारकरी कीर्तन यूट्यूब चॅनल सुद्धा उपस्थित आहे. दादा सुद्धा उपस्थित आहात. दादांचे सुद्धा खूप खूप मनापासून धन्यवाद आहेत. महिला मंडळ पुरुष मंडळी वयानं जपानं तपानं ज्येष्ठ श्रेष्ठ असणारे सर्वांचे मनापासून धन्यवाद आहेत. इकडं विनेकरी बाबा इकडं टाळकरी महाराज सुद्धा उपस्थित आहेत. तुमचे सुद्धा धन्यवाद आहेत आणि लगेच कीर्तनाला सुरुवात. विठ्ठल महत्वाचं सांगायला गेलं तर माझे मालक असणारे हरिभक्त पारायण गुरुवर्य रमेश महाराज मगर हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. स्वतः कीर्तनकार आहेत कथाकार आहेत. कथा चालू आहे तिकडं वसमत तालुक्यामध्ये खुदनापूर गावाला. आज आमच्याकडं रुक्मिणी स्वयंवर होतं तिकडं रुक्मिणी स्वयंवर करून इकडं कीर्तनाला आम्ही उपस्थित झालो. ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचेही धन्यवाद आहेत. त्यांच्या चरणाला स्पर्श करते आणि कीर्तनाला सुरुवात. विठ्ठल ऐका अभंग आहे 4 चरणाचा अभंग आहे जगद्गुरु तुकोबाराय यांचा. या अभंगाद्वारे जगद्गुरु तुकोबारायांनी भक्तवत्सलता प्रतिपादन केलेले आहे. आता भक्तवत्सलता म्हणजे काय तर देवाचा स्वभाव या अभंगाद्वारे तुमच्या समोर माझ्या समोर मांडलेला आहे. खूप सोपा अभंग आहे. असा विचार करायला गेलं तर या अभंगाचा भावार्थ मी खूप सोपा सरळ सरळ तुमच्या समोर आणून मांडणार आहे. ऐका देवाचा स्वभाव कसा असतो. देवाचा स्वभाव प्रेमळ असतो. एवढा प्रेमळ एवढा प्रेमळ एवढा प्रेमळ म्हणजे सांगता येत नाही. एवढा जगाचा बाप तुमच्यावरती माझ्यावरती प्रेम करतो. आता प्रेम 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 म्हणजे प्रेमाचे 3 प्रकार पडतात. प्रेमाचे 3 प्रकार. आताच प्रेमाचा विचार करायला गेलं तर त्या प्रेमाचे प्रकारच सांगता येत नाही. लई वेगळे वेगळे प्रेम झालेत म्हणजे खूप खूप वेगवेगळ्या प्रकारचे प्रेम झालेत. मायबापाचं वेगळं प्रेम असतं. शाळेमध्ये गेल्याच्या नंतर गुरूंचं वेगळं प्रेम असतं. लग्न झाल्याच्या नंतर मालकांचं वेगळं प्रेम सासू सासऱ्यांचं वेगळं प्रेम. एवढं सोडून जे कॉलेजमध्ये जातात त्यांचं तर लयच विचित्र प्रेम. एवढे वेगवेगळे प्रेमाचे प्रकार आहेत परंतु यातले सगळ्यात महत्वाचे 3 प्रेमाचे प्रकार मी तुमच्या समोर मांडणार आहेत. त्यातील पहिला प्रेमाचा प्रकार म्हणजे काही व्यक्ती कुटुंब वत्सल असतात. दुसरा प्रेमाचा प्रकार पाहायला गेलं तर काहींचं प्रेम पूर्ण जगावरती असतं. तिसरा प्रेमाचा प्रकार म्हणजे त्यांचं प्रेम फक्त विशिष्ट लोकांपुरतच असतं. असे 3 प्रेमाचे प्रकार पडतात. काहींचं प्रेम कुटुंब वत्सल असतं म्हणजे कुटुंबापुरतं असतं. आता त्यामध्ये कोण बसतं मायबापो तुम्ही आम्ही त्यामध्ये बसतो. आपलं प्रेम फक्त कुटुंब वत्सल आहे. आपण जगावरती प्रेम करू शकत नाही. ताई म्हणता काय हो आम्ही प्रेम करू शकत नाही तर तुम्ही आम्ही आपलं प्रेम
कुटुंबापुरतच राहिले. खूप कमी आपलं प्रेम झालेलं आहे मायावर. एवढं कमी झालंय फक्त कुटुंबापुरतच माणसाचं प्रेम राहिलेलं आहे. पूर्वीचा काळ होता असा आशिष महाराज, आपल्याला नाही कळत तेवढं, परंतु पूर्वीचा काळ असा होता की पूर्वीच्या काळामध्ये, आता हे वयस्कर बाबा हे बसलेले त्यांना माहीत असायचं, पूर्वीच्या काळामध्ये एका माणसाने जर गावातल्या शब्द दिला, एक जर शब्द दिला तर तो शब्द पूर्ण गाव पाळायचा. बरोबर आहे की नाही? बरोबर आहे. आणि हा ते म्हटलं जायचं, अरे आपल्या गावातल्या एका माणसानं शब्द दिलाय आणि आपल्याला मात्र तो शब्द पाळणं गरजेचं आहे असं म्हटलं जायचं. परंतु आता हे राहिलं नाही. कोणी शब्द देतं, कोणी संपून जातं. दुसरा जर विचार करायला गेलं, गावामध्ये जर एखाद्या गरीब कुटुंबातल्या मुलीचं लग्न आहे, खूप नाजूक परिस्थिती आहे, आणि त्या जर मुलीचं लग्न असेल तर पूर्ण गाव एका माईच्या लेकरासारखं धावत होतं आणि त्या लेकराचं लग्न लावत होतं. असं प्रेम पूर्वीच्या काळी होतं. एक लक्षात ठेवा, गावामध्ये जर एखादा व्यक्ती वारला ना, एखादा जर व्यक्ती वारला तर पूर्ण गाव हळहळायचं. खूप स्वभावानं चांगला होता हो, प्रत्येकाला प्रेम देत होता, प्रत्येकाच्या हृदयामध्ये त्याची जागा असायची. आताचा विचार करायला गेलं, अहो शेजारी जर कोणी वारलं तर त्याच्या शेजारचे लोक कुरड्या पापड्या करून खातात. आताची परिस्थिती अशी आहे. परंतु पूर्वीचा काळ म्हणजे पूर्ण गाव हळहळल्या जायचं, पूर्ण गावाला दुःख व्हायचं. परंतु आता होत नाही. पूर्वीच्या लोकांचं पूर्ण गावावरती प्रेम असायचं. गावावरचं गल्लीवर आलं, गल्लीवरचं शेजाऱ्यापुरतं झालं, आणि आता तर शेजाऱ्यावरचंही सोडून फक्त कुटुंबापुरतं आलंय. प्रेम खूप कमी झाले. एवढं कमी खूप कमी झाले. माझी पत्नी, माझा मुलगा, माझी मुलगी, माझा जावई, बस, माझी सुनबाई, उरले सुरले नातू पंतू, फक्त एवढंच प्रेम राहिलंय. विनंती आहे ग माया हो, हात जोडती तुमच्या समोर मी, आपण आपल्याकडचं दिलं की आपल्याकडचं वाढत असतं. आणि प्रेम हे एकमेव अशी वस्तू आहे, एकमेव अशी गोष्ट आहे की आपण ती दुसऱ्यांना देऊ शकते. तिथेही पैसा लागत नाहीये, एकही रुपया प्रेमा करता लागत नाही. मायानो, आपण जर आपल्याकडचं दिलं तर आपल्याकडचं वाढत असतं. मग हे प्रेम कुठंतरी आपल्यातलं कमी होतंय, मग हे वाढवणं गरजेचं आहे. पूर्वीचा काळ आठवा आणि पूर्वीचा काळ आपल्या समोर आणा. पूर्वीचे लोक भावनिक होती, नाती जपत होती. ऐका, पूर्वीचे लोक भावनिक होती, नाती जपत होती. नंतर मात्र प्रॅक्टिकल झाली, नात्यांचा फायदा उचलू लागली. आता तर प्रोफेशनल झाली हो, गरज असेल तरच नाती जोडू लागली. आताचं युग असं आहे, कुटुंब वत्सल झालेले आहेत. विनंती आहे, माझं 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 काही करूच नका. असं कधी ऐकलंय का महाराज की श्रीमंत अब्जोपती करोडपती व्यक्ती आहे आणि त्या व्यक्तीने मात्र आयुष्यभर पैसा कमवलाय, माणसं नाही कमवली, पैसाच कमवला, आणि वारल्याच्या नंतर अशा गड्ड्यावर गड्डे ठेवल्यात पैशाच्या. एकावर एक अशा ठेवल्यात, आणि त्याला त्याच्यात काय फुकून दिलं आपल्या भाषेत. झालंय कधी? ऐकलंय तुम्ही? नाही. मग करताय कोणासाठी? कोणीही आपल्या सोबत येणार नाही. जायचंय फक्त आपल्याला, एकटेच आलो आणि एकट्याला जायचंय. काय नाते गोते धरून बसले मायांनो. ऐका काय म्हणतात आमचे संत, कसमे वादे प्यार वफा सब बातें है बातों का क्या, कोई किसी का नहीं रे झूठे नाते हैं नातों का क्या, कसमें वादे प्यार वफा सब बातें है बातों का क्या. बघा, जगाचा बाप आपल्या समोर असतो आणि म्हणत राहतो आपल्याला, काय नात्यामध्ये गुंतले, अहो मी तुमच्या समोर आहे, माझ्याकडे लक्ष द्या. काय म्हणताय तर ऐका, होगा मसीहा
वफा सब बातें है बातों का क्या। काय बसल्या घेऊन, शेवटी तुमचंच रक्त तुम्हाला जाळून टाकणारे नका ग ह्याचा माग नाही कुणाचे कुणी तुझे नव्हे रे कोणी, नाही कुणाचे कुणी तुझे नव्हे रे कोणी, अंतिम जासी लेखला रे प्राण्या माझे माझे म्हणूनी, अंतिम जासी लेखला रे प्राण्या माझे माझे म्हणूनी। हो नाही कुणाचे कुणी तुझे नव्हे रे कोणी, नाही कुणाचे कुणी तुझे नव्हे रे कोणी, आणखीन दासील एकल प्राण्या माझे माझे मनोनी, आणखीन दासील एकल प्राण्या माझे माझे मनोनी। बहीण कुणाची भाऊ कुणाचा कोण कुणाचे सगळे सोय रे, बहीण कुणाची भाऊ कुणाचा कोण कुणाचे सगळे सोय रे। तुटतील धागे दोरे प्राण्या मायेचा बाधा, प्राण्या मायेचा बाधा, प्राण्या मायेचा बाजार, प्राण्या मायेचा बाजार। नाही कुणाचे कुणी तुझे नव्हे रे कोणी, नाही कुणाचे कुणी तुझे नव्हे रे कोणी, अंतिम जासी लेखला रे प्राण्या माझे माझे म्हणूनी, आणखीन दासील एकल प्राण्या माझे माझे मनोनी। हे प्राण्या माझे माझे म्हणूनी। मग शेवटी तुमच्या माझ्यासोबत काहीही येणार नाही। मग काय म्हणायचं, फक्त देवाला म्हणायचं देवा तुम्ही माझे आहात आणि मी तुमचा आहे। एवढं का देवाला म्हटलं ना की देव आपल्यासोबत येतो। जेवढं काही जन्माला आलोत आपण, ऐका आपण सर्वजण जन्माला आलो कशा करता आलो हेच लोक सगळेजण विसरून चाललेत। हा हेच तर सर्वजण लोक विसरून चालले, जन्माला फक्त कशासाठी आलो आपण, मानव देह घेऊन तर भगवंताचं भजन करण्याकरता। अहो जन्माला तर जनावर पण येतात, कुत्रे मांजरी गाढवे घोडे सगळेजण जन्माला येतात, परंतु ते त्यांचं आयुष्य जगतात आणि मरून जातात। परंतु आपल्याला हा सुंदर नरदेह दिलाय ना भगवंताचं भजन करण्याकरता दिलेला आहे। भगवंताला म्हणावं देवा फक्त तुम्ही माझे आहात आणि मी तुमचं आहे। आपण तसं म्हणतच नाही, कधी देवाला म्हणत ना की तुम्ही माझे आहात आणि मी तुमचं आहे। म्हटल्या जातं पती आमचा, जावई आमचा, लेक आमची, नातू आमचा, बस आमचं एवढंच आहे। देवाला माझं म्हणायचं, आणि ज्या वेळेस तुम्ही देवाला माझं म्हणसाल त्या दिवशी देवही तुमचा होईल आणि तुम्हीही देवाचे होत चाल। हम तुम्हारे थे प्रभु जी, हम तुम्हारे हैं, हम तुम्हारे ही रहेंगे ओ मेरे प्रियतम। तुम हमारे थे प्रभु जी, तुम हमारे हो, तुम हमारे ही रहोगे ओ मेरे प्रियतम। देवाला असं म्हणावं तुम्ही माझे आणि आम्ही तुमचे। परंतु विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा, विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा, देव माझा मी देवाचा, देव माझा मी देवाचा, देव माझा मी देवाचा।
व्यक्ती हा कुटुंब वत्सल झालेला आहे. पहिला प्रेमाचा प्रकार मी तुमच्या समोर मांडलेला आहे. पहिला प्रेमाचा प्रकार म्हणजे काहींचं प्रेम हे कुटुंबापुरतं असतं. दुसऱ्या प्रेमाचा प्रकार म्हणजे त्यांचं प्रेम पूर्ण जगावरती असतं, पूर्ण जगाला गवसणी घेणारं असतं. त्यामध्ये सांगू कोण बसतंय? त्यामध्ये माझे संत बसतात. आणि हो गावंडे बाबा, ज्यांचं पूर्ण जगावरती प्रेम असतं तेच तर संत असतात. हा, तर माझे संत म्हणतात की हे जे जग आहे ना हेच माझं घर आहे, हे विश्वची माझे घर, किंबहुना चराचर आपणची जाहला. हे जे विश्व आहे ना हे माझं घर आहे. आणि या घरावरती आणि या घरातल्या प्रत्येक व्यक्तींवरती माझे संत प्रेम करतात. संताची बरोबरी कोणीच करू शकत नाही. दुसरा प्रेमाचा प्रकार म्हणजे त्यामध्ये संत बसतात. तिसरा प्रेमाचा प्रकार म्हणजे त्यांचं प्रेम फक्त काही विशिष्ट लोकांपुरतच असतं. कोण बसतं यामध्ये? तर ऐका, यामध्ये भगवंत बसतात. देवाचं प्रेम काही विशिष्ट लोकांपुरतच असतं. आता ह्यातील काही म्हणतील की ताई आमच्यावर काय देव प्रेम करत नाही का? हो, तर करतो, पण एवढं नाही करत, कामापुरतच करतो. कारण की आपणही तेवढंच त्यांच्यावर प्रेम करतो. आपण देवावरती प्रेम करतो, आपण सर्वजण देवावरती प्रेम करतो, पण ऐका आपलं प्रेम स्वार्थी आहे. देवाने निस्वार्थीपणे प्रेम केले, संतांनी निस्वार्थीपणे प्रेम केले एकमेकांवरती. परंतु तुम्ही आम्ही मृत्यू लोकावरती जन्माला असे लोक आलो की आपलं प्रेम स्वार्थी आहे. आपल्याला स्वार्थ साधण्यासाठी व्यक्ती मंदिरामध्ये जातो. कशासाठी? एक मला सांगा, तुमच्या घरामध्ये जर आनंदाचा क्षण असेल तर देव दिसेल? खुशाल मान हलवतात. दिसेल देव? हा बरोबर आहे, दिसतच नाही. तुमच्या माना हल्लात बरोबर हलतात, त्या मानायला माहीत झाले असं असं करा. हा, आणि बरोबर आहे, माणसाचं मन सांगतं खरं आहे का खोटं आहे, म्हणूनच मान हलते. ऐका, ज्या वेळेस आपल्या घरामध्ये आनंदाचा क्षण असतो तेव्हा आपल्याला देव आठवत नाही माय. आणि ज्या वेळेस तुमच्यावरती माझ्यावरती संकट आलं की माणसाला देव दिसतो. मग देवाचं मंदिर दिसतं, देव कोण्या रस्त्यानं राहतो तेही माहीत होतं. आणि धावत 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 व्यक्ती मंदिरामध्ये जातो आणि देवासमोर साकडं घातल्या जातं. देवा असं करा, देवा तसं करा. परंतु जगाचा बाप असा आहे ना, प्रत्येकावरती प्रेम करतो. कुठलंही जरी संकट आलं तर तो धावून येतो आणि प्रत्येकाचं काम जगाचा बाप करत असतो. पण माणसं असे काम पडली की राम 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 राम. आणि काम संपलं की मेरे अंगने में तुम्हारा क्या काम है. कसं कळतंय? असं आहे, माणसाचा स्वभावच तसा आहे. बरोबर आहे. तिसरा प्रेमाचा प्रकार म्हणजे त्यांचं प्रेम काही विशिष्ट लोकांपुरतच असतं. मग विशिष्ट लोकांवर, कोण्या लोकांवर प्रेम करतात? ते असतात देव. ते फक्त आणि फक्त संतांवरतीच प्रेम करतात. ते प्रत्येकावरती प्रेम करत नाहीत. त्यांचं प्रेम संतांवरती असतं. विशेष करून आता भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांचा विचार जर करायला गेलं, त्यांचं उद्धवजींवर खूप प्रेम आहे. उद्धवजी दुसरे तिसरे कोण नसून माझे नामदेव महाराजच आहेत. दोघांचं एकमेकांवरती खूप म्हणजे खूप प्रेम आहे. एकमेकांना सोडून राहूच शकत नाहीत. ऐका, प्रेमाचे 3 प्रकार मी तुमच्या समोर मांडले. पहिलं प्रेम म्हणजे कुटुंब वत्सल, दुसरं प्रेम म्हणजे संतांचं जगवत्सल, आणि तिसरं प्रेम म्हणजे विशिष्ट लोकांपुरतं म्हणजे देवाचं संतांवरती असतं प्रेम. हे तिन्ही तुमच्या समोर मी प्रेम मांडले. परंतु ऐका, जगाचा बाप असा आहे, भक्ताचं कुठल्याही प्रकारचं काम करण्यासाठी, कुठल्याही प्रकारचं काज करण्यासाठी स्वतःची लाज बाजूला ठेवतो आणि भक्ताचं काज करतो. तेच तर तुकोबारा या अभंगाच्या प्रथम आपो
भक्तांची या काजा, धावे भक्तांची या काजा, नाम धरिले दीनानाथ, नाम धरिले दीनानाथ, नाम धरिले दीनानाथ, नाम धरिले दीनानाथ. अभंगाच्या प्रथम चरणामध्ये माझे तुकोबाराय सांगतात, आपुलिया लाजा धावे भक्ताची या काजा. जगाचा बाप स्वतःची लाज राखण्याकरता भक्ताचं कुठलंही काज करतो. कुठल्याही प्रकारचं काज असो, खालच्या लेवलचा असो की वरच्या लेवलचा असो, कुठल्याही प्रकारचं काज माझा जगाचा बाप करतो. ऐका, साधा वया भक्ती काज नाही लाज धरीत. कुठलंही प्रकारचं काज माझा भगवंत करतोय. ऐका ना, बाळांतपण सुद्धा माझ्या देवानं केले. एवढंच नाही, राख सुद्धा माझ्या जगाच्या बापानं जमा केलेले, हाड सुद्धा गोळा केलेली आहेत. एवढ्या नीच प्रतीचं आणि उच्च प्रतीचं सुद्धा माझा जगाचा बाप काम करतोय. एकदा अर्जुनजींना वाटलं, काम्यक वनात गेले, रुक्मिणीची आठवण आली, द्रौपदीची आठवण आली. तर ऐका, जगाच्या बापाने तिथे द्रौपदी मातेचं स्वरूप धारण केलं आणि त्या काम्यक वनामध्ये जगाचा बाप रूप घेऊन आलेले आहेत. असं सुद्धा भगवंताने काज केले. खूप सुंदर दृष्टांत मांडते हा, थोडा वेळ माझ्याकडे आहे. ऐका, एकदाचा प्रसंग असा येतो, तुकोबारायाच्या जीवनातलाच प्रसंग तुमच्या समोर मांडते मी. दृष्टांत आहे, खूप सुंदर आहे आणि संतांचं चरित्र ऐकत जावं, त्यामध्ये आपला उद्धार लपलेला आहे. तुकोबाराय घरामध्ये बसलेले होते आणि तुकोबारायला एकच काम होतं, म्हणजे देवाचं नाव घ्यायचं. बाकी दुसरं काही केलं नाही तुकोबारायांनी. ऐका, स्वतःच्या संसारावरती शून्य सुद्धा माझ्या तुकोबारायाने ठेवलेले. अहो, एक पत्नी तर अन्न 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 करता निघून गेलेली आहे. असे माझे जगद्गुरु तुकोबाराय. आणि ते तुकोबाराय कीर्तन करतायत, भजन करतायत, माझ्या पांडुरंगाला आळवतायत. संध्याकाळचे 7 वाजले. 7चा टायमिंग म्हणजे जेवणाचा असतो. त्यावेळेला माझ्या तुकोबारायाने कीर्तन चालू केलेलं आहे. काय सुंदर माझ्या तुकोबारायाचं कीर्तन आहे. विटेवरती जगाचा बाप उभा आहे आणि माझ्या जगाच्या बापाला, पांडुरंगाला तुकोबाराय आळवतायत, आवाज देतायत, विठ्ठला पांडुरंगा, विठ्ठला पांडुरंगा, विठ्ठला पांडुरंगा, विठ्ठला पांडुरंगा, विठ्ठला पांडुरंगा, विठ्ठला माय बापा, विठ्ठला पांडुरंगा, विठ्ठला पांडुरंगा, विठ्ठला पांडुरंगा, विठ्ठला माय बापा, विठ्ठला पांडुरंगा, विठ्ठला माय बाबा, विठ्ठल 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 हरी विठ्ठल 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 विठ्ठल
माझ्या तुकोबारायाने आळवलेलं आहे. काय तुकोबारायाचं रूप आहे ऐका ना. गळ्यामध्ये विणा आहे आणि गळ्यामध्ये विणा घालून माझ्या पांडुरंग परमात्म्याला आवाज देत आहेत. प्रसंग फार सुंदर आहे, तुमच्या समोर मांडतीये. आता तुकोबारायाचं कीर्तन सुरू झालं 7 वाजता. 8 वाजले, 9 वाजले. आता वर्षालताईनं 8 वाजता कीर्तन सुरू केलं, बरोबर आहे. 10 वाजता संपको का नाही बरं. खूप खूप झाले, 10 होऊ द्यायचे. त्याच्यावर कसं जाऊ द्यायला जमत नाही. जमणार ना, थंडीचे दिवस आहे, घरी जावं लागतंय. हा नाही जमत. परंतु ऐका ना, श्री तुकोबारायांचं कीर्तन होतं. माझ्या तुकोबारायाचं कीर्तन 7, 8, 9, 10, 11 वाजले तरी तुकोबारायाचं कीर्तन काय संपना, संपलंच नाही. आता बाजूला आशिष महाराज वाजवायला होते, कंटाळून गेले, जागेवर झोपी गेले. त्याच्या बाजूला आमचे उद्धव महाराज, दादाराव महाराज, रामेश्वर बाबा, आमचे मगर महाराज होते. हे तर उभ्या उभीच झोपी गेले. आणि सुंदर तुमच्यासारखी श्रोते मंडळी होती, हे तर कुठपर्यंत बसणार, हे पण झोपी गेले. ऐका माया हो, 12 वाजले रात्रीचे आणि 12 वाजले तरी सुद्धा माझ्या तुकोबारायाचं कीर्तन जशास तसं चालू. ते काय आताच्या कीर्तनकारासारखं कीर्तन होतं का? 2-3 घंटे तास कीर्तन करायचं आणि गपचूप एका जागेवर बसायचं आणि मग म्हणायचं मी फार थकलो. श्री तुकोबारायांचं कीर्तन आहे. 12 वाजले तरी सुद्धा कीर्तन संपलेलं नाहीये. नेमकं काय झालं मायानो, तुमच्यासारख्याच माया समोर बसल्या होत्या. त्या माया कीर्तनामध्ये बसल्या होत्या. रात्रीच्या 1 वाजता देऊमध्ये चोर घुसले. आता प्रत्येकाच्या घराला झटके मारू मारू पाहतायत, पण तुमच्यासारख्याच बाया 2दा झटके मारू मारू आलेल्या होत्या. कुलप तोडण्याचा प्रयत्न केला, परंतु कुलप काय तुटत नव्हते. लॉक लावून सर्वजण आलेल्या होत्या. पूर्ण गाव पाहिलं, कोणाचंच घर फुटना. चलत 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 समोर गेले माझ्या तुकोबारायांच्या वाड्याकडं. दार उघडं दिसलं ना तुकोबारायांचं. दार उघडं दिसल्या बरोबर हे चोर घुसले मध्ये. घरामध्ये घुसल्याबरोबर आता चोराचं काम काय असतं, चोरी करायची. आणि चोराला काही ना काही वस्तू चोरायची असते. चोरानं काय केलं बघा, असं इथून चालू केलं पाहायला. असं पाहतायत. पूर्ण घर पाहिलं. मी जसं पाहिलं का तसं पूर्ण घर पाहिलं, परंतु माझ्या तुकोबारायांच्या घरात काही सापडलं नाही. काय सापडलं माझ्या तुकोबारायांच्या घरामध्ये? काहीही माझ्या तुकोबारायांकडे नाहीये. गळ्यातला विणा आहे ना, त्याला तर 2 तार आहेत. ऐका, फुटकाची विणा त्याला 2 तारा. फुटकाची विणा त्याला 2 तारा. करियर झारा पंढरीच्या, करियर झारा पंढरीच्या. फुटकाची विणा त्याला 2 तारा. फुटकाची विणा त्याला 2 तारा. अशी परिस्थिती माझ्या तुकोबारायांची होती. आणि काय त्या चोराला सापडणारे तुकोबारायांच्या घरामध्ये? माय बसणं. ऐ शांत बस, हाताची घडी तोंडावर बघ. शांत बस. हा, हळूहळू वाजवा, टाळ्या वाजवा, पण हळूहळू, टन नका करू. ऐका, काहीही चोरांना सापडलेलं नाहीये. घरात जातात, घर सगळं धुंडून काढलं. गव्हाचा दाणा सुद्धा नाही सापडला. सोनं चांदी कुठली आली, काहीही मिळालेलं नाहीये. चोर माघारी निघाले. दाराच्या बाहेर पाऊल टाकणार तितक्यात एका चोराचं लक्ष गेलं गोठ्याकडं. गोठ्यात होती म्हैस. ती म्हैस म्हणजे
आमच्या जिजाऊ आईसाहेबांच्या माहेराहून आलेली, म्हणजेच आवलीची. आता ते म्हैस म्हणजे फार प्रेमाची. ती म्हैस चोरांना दिसली आणि म्हैस चोरांना दिसल्या बरोबर एका झटक्यात चोरांनी म्हैशीचा दोर तोडला होई गावाच्या बाहेर. आता ते चोर होते ते काय असले तसले चोर होते का? एका गावाला 3-4 रस्ते असतात. चोर निघाले. असं पाहायला गेलं चोरी ज्यांनी त्यांनीच करावी ज्यांना डोकं असतं. लय हुशार असतात चोर. एवढे हुशार की चोराच्या डोक्याला डोकं लावता येत नाही. आणि तेच तर चोर असतात. मग एका ठिकाणी असे 3 चोर होते. कीर्तनाला गेले. योगाने कीर्तनाला गेले. त्यांना असंच घरात चोरी करायची होती, पण कोणाचं काय घर उघडलं नाही. म्हटले जाऊ द्या, कीर्तनच ऐकून जाऊ द्या. कीर्तनाला गेले आणि कीर्तनाला गेल्या बरोबर महाराजांनी सांगितलं, म्हटले देवाचं नाव घेतलं की आपल्याला धन सापडतं. एवढं भजन देवाचं केलं, एवढं भजन केलं आणि योग असा आला. जाता जाता त्यांना एक सोन्याने भरलेला हंडा सापडला. आता इथं बसलेल्या महिला मंडळ, पुरुष मंडळी म्हणून आम्ही पण भजन करतो, आम्हालाही सोन्याचा हंडा सापड. योगाने सापडलाय. जाता जाता सोन्याचा हंडा सापडला आणि सापडल्या बरोबर आता ते 3 होते. 3 म्हटले आपण वाटून घेऊ थोडं. त्यातला एक जरा लय हुशार होता. ते एकाने सांगायला सुरुवात केली. म्हटले अरे देवाचं नाव घेतलं, देवाचं भजन केलं, म्हणूनच आपल्याला चोरात सोन्याचा हंडा सापडला. आपण यातलं देवाला दिलं पाहिजे. मग देवाला दिलं पाहिजे कसं द्यायचं? काकण असते, काकण हातातलं बांगडी एवढं रिंगण करू म्हटले आणि या रिंगणामध्ये आपण सोनं टाकू. जेवढं काही रिंगणामध्ये पडेल तेवढं देवाला. लक्ष देऊन ऐका जरा, मार्मिक आहे, डोक्याच्या वरून जाईल. जेवढं त्या बांगडीच्या आकारामध्ये पडलं तेवढं देवाला द्यायचं. उरलेलं आपण सगळ्यांनी 3घांनी वाटून घ्यायचं. ठरलं. त्याच्यातला दुसरा म्हणले काय कळतं तुला? होय बाजूला म्हटले. तुला डोकं बिकं काय नाही म्हटले. असं करायचं ना, एवढूस कुठं देवाला देत असतात का? देवाच्या कृपेने आपल्याला सापडलंय. मग म्हटले काय करायचं? दुसरा म्हटला आपण काय करू, पूर्ण कनेर गावाला असा एक गोड राऊंड मारू. पूर्ण कनेर गावाला. आणि कनेर गावाला राऊंड मारल्याच्या नंतर म्हटले ऐका, जेवढं काही मध्ये पडल ते आपलं, जेवढं रिंगणाच्या बाहेर पडल ते देवाचं. कळतंय का? असं जाते ते. दोघांचं झालं. तिसऱ्यांनी बोलाय अरे रे 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 डोक्यावर पडला का काय? अरे चोराची बुद्धी, चोरासारखा जरासा विचार कर. मूर्खासारखं करतो म्हणले, असं काही जमणार नाही. देव कुठं असतो? वर. देव कुठं असतो? वर असतो. आपण काय करू म्हणले, हा सोन्याचा हंडा असा वर फेकू. देवाला जेवढं हवं असेल तेवढं देव घेईन, बाकी उरलेलं आपण वाटून घेऊ. तरीही डोक्यात घुसतच नाही. मार्मिक हे म्हटलं, आधीच सांगितलं होतं मी. देवाला काहीच लागत नाही. देव तुम्हाला आम्हाला देत असतो. त्या 3 चोरांनी काय केलं मायानो, म्हैस चोरली आणि चोरल्या बरोबर एका दिशेनं निघाले गावाच्या बाहेर. निघाले गावाच्या बाहेर जाणार. तितक्यात मात्र जगाचा बाप पिठेवरती बसलेला. त्याला लाज वाटली. का लाज वाटली? कारण की तुकोब्बार आहे, माझं भजन करतायत आणि माझं भजन करत असताना जर घरातली वस्तू चोरीला गेली तर हे बसलेले समोर लोक म्हणतील अरे देवा, तुझं भजन करत होता माझा तुका आणि त्यांच्या घरातली वस्तू जाते तरी कशी चोरीला. परंतु जगाच्या बापाला लाज वाटली आणि जगाचा बाप विटेवरून खाली उतरले आणि उतरल्या बरोबर प्रकाशाच्या स्वरूपामध्ये त्या 3ही चोरांच्या समोर भयावह प्रकाश आहे. त्याचबरोबर आरडण्याचा सुद्धा आवाज येतोय. कोणीतरी ओरडतोय, कोणीतरी आरडतोय. प्रकाश समोर दिसतोय. चोर मात्र समोर समोर जात आहेत. प्रकाश जसे जसे समोर जायला लागला तसा तसा प्रकाश वाढायला लागलेला आहे. भगवंताच्या त्या स्वरूपाचा प्रकाश वाढायला लागलेला आहे. जसं जसं समोर जात आहेत तसा तसा आता
आता मात्र आवाजही वाढायला लागला. एकानं बोलायला सुरुवात केली, म्हटली या रस्त्यानं नको दुसऱ्या रस्त्यानं जाऊ. दिला तो रस्ता सोडून, आता दुसऱ्या रस्त्याने निघाले. दुसऱ्या रस्त्याने गेले. दुसऱ्या रस्त्याने गेल्याच्या नंतर तोच प्रकार तिथे घडला माया हो. तोच प्रकार तिथे म्हणजे तोच जगाचा बाप त्याच ठिकाणावरती प्रकाशाच्या स्वरूपामध्ये भयावह आवाज येतोय. आणि आवाज येणाऱ्या या तिन्ही स्वरांच्या कानावरती पडला. आणि कानावरती पडल्याच्या नंतर परत दुसऱ्यांनी बोलायला सुरुवात केली. म्हटले बाबो भूत आहे म्हटले. भूत एका ठिकाणी आहे, दुसऱ्या ठिकाणी गेलं तरी कसं. लक्षात आल्याबरोबर आता मात्र त्या तिन्ही चोरांना लाज वाटली. आणि लाज वाटल्याच्या नंतर त्या तिसऱ्यांनी बोलायला सुरुवात केली, अरे आपण म्हैस चोरली तरी कोणाची. श्री तुकोबारायांची म्हैस चोरलेली आहे. जगाचा बाप रक्षण करता त्याचा आहे आणि त्याचीच म्हैस आपण चोरून आणली. तिघांनी अशी म्हैशीची दोर धरली, आले तुकोबारायांच्या वाड्यामध्ये, जिथं होती तिथं गपचूप बांधली. आणि बांधल्याबरोबर धावत धावत गेले आणि माझ्या तुकोबारायांच्या पायाला धरलं. तुकशेठ क्षमा करा, खूप मोठी चूक झाली. काय चूक झाली. तुकोबाराय, अहो आम्ही तुमच्या घरामध्ये चोराच्या स्वरूपामध्ये आलो होतो. चोर म्हटलं की तुकोबारायांनी दोन्ही तिन्ही चोरांना धरलं, उभं केलं. तुम्ही चोर करा बाबा. हा, आवलीकडे पाहिलं, जिजाऊ आई साहेबांकडं. आवली माता झोपलेल्या होत्या. म्हटले हे बघ, ही झोपली तोपर्यंत तुला काय न्यायचे तिने. तुकोबाराय म्हणताय 84, ही झोपली तोपर्यंत तुला काय न्यायचं ते घेऊन जाय. चोरांनी रडत 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 उत्तर द्यायला सुरुवात केली. म्हटले तुकोबाराय, आम्ही नेलं होतो, परंतु असा असा प्रकार घडला. आणि प्रकार घडल्याच्या नंतर हे बघा, ही म्हैस तुमच्या गोठ्यामध्ये आहे. साक्षात तुकोबारायाने ढसा 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 रडायला सुरुवात केलेली आहे. पांडुरंगाच्या जवळ जातात, देवाच्या चरणाला धरतात आणि देवाला सांगायला सुरुवात केली, देवा माझी लाज राखण्याकरता, माझं काज करण्याकरता तू वेटेवरून खाली उतरलास तर. हा, मी तेच तर तुमच्या समोर सांगतेय. जगाच्या बापाला स्वतःची लाज राखण्याकरता भक्ताचं काज करावं लागतं. एवढंच नाही, असे जगाच्या पाठीवरती असे कित्येक व्यक्ती आहेत, त्यांनी आपल्या सर्वांची लाज राखण्याकरता खूप काही केलेले मायांनो. लाज 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 म्हणजे आहे तरी काय. लाज म्हणजे ज्याच्या त्याच्या अंतःकरणाचा धर्म म्हणजे लाज. आता ज्याला धरायची ते धरा, ज्याला सोडायची ते सोडा. आणि आत्ताचा जर विचार करायला गेलं, किसन महाराज, आताच्या लोकांनी लाज सोडली हो, नाही धरली. लाज अशी वेशेवरती टांगलेली. असे नराधम जन्माला आलेले आहेत. या नराधमांना 3 वर्षाचं लेकरू आणि 90 वर्षाची म्हातारी सुद्धा कमी पडते. असे नराधमांनी लाज वेशेवरती टांगलेली मायानो. आत्ताचं काल परवाचं उदाहरण सगळ्यांना माहीत आहे, पूर्ण महाराष्ट्राला माहीत झालेलं आहे. 3.5 वर्षाचं लेकरू शाळेमध्ये जाते, शाळेमधून घरी येते, काय कळतं त्या लेकराला. तरी सुद्धा त्या लेकरावरती विनयभंग होतो, त्या लेकरावरती बलात्कार होते. अशा नराधमांना शिक्षा मिळणं गरजेचं आहे. अशा नराधमांनी स्वतःची लाज वेशेवरती टाकलेली आहे. या इकडं या धर्ममंडपामध्ये ऐका आमच्या राजांचं शिवचरित्र, तुमच्या लक्षात येईल आमच्या छत्रपतींनी काय काय केलंय. रांजाचा पाटील एका स्त्री सोबत बलात्कार नव्हे बदामल केला. आणि बदामल केल्याच्या नंतर आता मात्र ऐका, माझ्या छत्रपतीने त्याला बोलवावं आणि बोलवल्याच्या नंतर त्याचा चौरंग करावा आणि त्याला वेशीवरती टांगावं. का? कारण की कलियुगामध्ये असे नराधम जन्माला येणार आहेत. आणि आल्याच्या नंतर त्यांच्या लक्षात आलं पाहिजे, अरे रांजाचा पाटील आठवला पाहिजे. काय झाली अवस्था पाटलाची. चौरंग केला, चौरंग. आज या नराधमांचा का चौरंग होत नाही. आजही त्यांचा चौरंग होणं गरजेचं आहे. आपला भारतच जरा समाग आहे.
बाकीच्या देशाचा विचार करायला गेलं तर बाकीचे देश राज्य खूप समोर आहेत माया हो, खूप समोर आहेत. साधं मुलींकडं वर डोळे करून जरी पाहिलं ना त्यांचे हातपाय कलम केल्या जातात. साधं स्त्रीकडं वाईट नजरेने जरी पाहिलं तर त्यांना कैदमध्ये टाकल्या जातं. इकडं कॅन्डलच लावलं बेजार आहेत. काहीतरी करणं गरजेचं आहे, काहीतरी करणं गरजेचं आहे. आपण सर्वांनी आवाज उचलणं गरजेचं आहे, कारण की आपल्या मुली घाबरतायत घराच्या बाहेर निघण्याकरता. असे नराधम आले, अशा नराधमांना भीत आहेत आपल्या मुली. मग आपण आई वडिलांनी खंबीर होणं गरजेचं आहे. ज्या प्रकारे शाळेमध्ये मराठीचा क्लास असतो, गणिताचा असतो, इंग्रजीचा असतो, विज्ञानचा असतो, प्रत्येक विषयाचे क्लास असतात, त्याचप्रमाणे शाळेमध्ये आणखी एक क्लास वाढला पाहिजे. तो क्लास म्हणजे कराटेचा वाढला पाहिजे, तो क्लास म्हणजे काठ्याचा वाढला पाहिजे, तो क्लास म्हणजे तलवारबाजीचा वाढला पाहिजे. हे आज सगळ्यात महत्वाचं आहे. आणि आज आपण या गोष्टीची सरकारकडे मागणी करणं गरजेचे. आता नवीन नवीन सरकार स्थापन झाले, आता काही जर मागितलं आपल्याला भेटतंय. मग आपण आपल्या लेकरांसाठी एवढं करणं गरजेचं आहे मायांनो. विनंती आहे तुम्हाला, आपण सर्वांनी जर आवाज उचलला तरच आपल्या समोरची मुलं मुली सुरक्षित राहतील. विठ्ठल 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 विठ्ठल. माझ्या जगाच्या बापाने स्वतःची लाज राखण्याकरता माझ्या तुकोबरायाचं काज केलेलं आहे आणि याच करता स्वतःचं नाव दीनानाथ ठेवलेलं आहे. दीनानाथ म्हणजे कोण तर ऐका, दीनानाथ म्हणजे दीन दुबळ्यांचा नाथ. तेच तर माझे तुकोबराय अभंगाच्या दुसऱ्या चरणात. नाम तरले दीनानाथ, नाम तरले दीनानाथ, नाम तरले, नाम तरले दीनानाथ, नाम तरले दीनानाथ, नाम धरिले दीनानाथ, नाम धरिले दीनानाथ, नाम धरिले दीनानाथ, नाम धरले दीनानाथ. नाम तरले, नाम तरले दीनानाथ, नाम तरले दीनानाथ, नाम तरले दीनानाथ, नाम तरले दीनानाथ, नाम धरिले दीनानाथ, नाम धरले दीनानाथ, हो नाम धरिले दीनानाथ, नाम धरिले दीनानाथ. सत्य करावया व्रत, सत्य करावया व्रत, सत्य करावया व्रत, सत्य करावया व्रत. ओ सत्य करावया व्रत, सत्य करावया व्रत, सत्य करावया व्रत, सत्य करावया व्रत. नाम तरले, नाम तरले दीनानाथ, नाम तरले दीनानाथ, नाम तरले दीनानाथ, नाम तरले दीनानाथ, नाम धरिले दीनानाथ, नाम तरले दीनानाथ, नाम तरले दीनानाथ, नाम तरले दीनानाथ. अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये सांगितलं जातं, नाम धरिले दीनानाथ, सत्य करावया व्रत. माझ्या जगाच्या बापाने स्वतःचं नाव दीनानाथ ठेवलेलं आहे. दीनानाथ म्हणजे दीन दुबळे गरीब जे असतात ना त्यांना सुद्धा मी सावरतोय आणि त्याच गोष्टीचं मी व्रत सुद्धा घेतलेलं आहे.
व्रत म्हणजे काय सगळ्यांना माहिती आहे. आपण सर्वजण उपवास धरणारे व्यक्ती आहेत. आता गुरुवार चालू आहेत, गुरुवाराचे उपवास धरतात. बऱ्याच जण महिला सुद्धा या ठिकाणी गुरुवारचे उपवास धरतच असतात. यांना काय घेण देण नाही उपवासाशी. उपवास सगळं इकडेच दिले, इकडं काही टेन्शन नाही. पण एक ध्यानात ठेवा, सगळे उपवास तुमच्यासाठी आहेत. आमच्यासाठी एकही उपवास नाही, सगळं तुमच्यासाठी केलेलं आहे. सगळे उपवास तापास सगळं तुमच्यासाठी केलेलं आहे. एका स्त्रीनं असंच म्हटलं, मालकांना भांडत होती. मालकांना भांडत भांडत म्हटली, भांग माझा सिंदूर तुमच्या नावाचं, कपाळ माझं टिकली तुमच्या नावाची, नाक माझं मोरणी तुमच्या नावाची, कान माझे झुंबर तुमच्या नावाचे, गळा माझा मंगळसूत्र तुमच्या नावाचं, हात माझे काकण तुमच्या नावाचं, पाय माझे पायातले चैन जोडवे तुमच्या नावाचे, गर्भ माझा गर्भातलं बाळ सुद्धा तुमच्या नावाचं. दर्शन घेते मी न आशीर्वाद तुम्हाला, अखंड सौभाग्यवती भव. अहो माझ्याकडं सर्व आहे तुमच्या नावाचं, तुम्ही सांगा तुमच्याकडं काय आमच्या नावाचं. सांगा बरं. घरी जाऊन आता विचारायलाच लावते, आधार कार्ड बनवलंय का तिच्या नावाचं, ते जर आम्ही घेतलं तो मग काय तुमच्याकडं. आणि बरोबर आहे, सगळे व्रत आमच्या महिला मंडळींना दिलेले आहेत, व्रत करतात. पण व्रतात व्रत श्रेष्ठ जर म्हटलं तर एकादशीचं व्रत श्रेष्ठ आहे. बाकीचे उपास नाही धरले तरी चालतील, परंतु एकादशीचं व्रत करत जा. एकादशीच्या व्रताच्या पुण्याने कुठलंही काम तुमचं होतं. आता ह्याच्यातल्या अशा बऱ्याच येतात, एकादश धरतात, चतुर्थी धरतात, रविवार धरतात, सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार सगळेच उपास धरतात. हा बरं, उपास धरतात तर धरतात, प्रत्येक दिवसाचा देव पण वेगळा. रविवार आला, रविवार कोणाचा, अहोवाग्या सोहवाग्या प्रेमनगरा बारी, सावध होनी भजनी लागा, देव करा कैवारी. मल्हारीची वारी माझ्या खंडोबाची वारी, 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 वारी ओ वारी माझ्या मल्हारीची वारी, वारी ओ वारी माझ्या मल्हारीची वारी, मल्हारीची वारी माझ्या खंडोबाची वारी, मल्हारीची वारी माझ्या खंडोबाची वारी, वारी माझ्या खंडोबाची वारी, मल्हारीची वारी. बोध बुदली ज्ञान देवणी उजळा ज्ञानाती, एका जनार्दनी धन्य खळरा त्यावर कुंचा, मल्हारीची वारी माझ्या खंडोबाची वारी, वारी माझ्या खंडोबाची वारी, मल्हारीची वारी माझ्या खंडोबाची वारी, खंडोबाची वारी माझ्या खंडोबाची वारी. एकोट एकोट सदानंदाचा. जय हो. जमलं. असंच असतंय ना, रविवार खंडोबाचा. आताच झालंय ना, तळी उचलल्या, वांग खाणं सुरू केलं सगळ्यांनी. रविवार असतो खंडोबाचा. सोमवार आला बुवा, सोमवार महादेवा हो शंभो. भोले 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 महादेवा हो शंभो.
मायले गोड म्हणल्या ग. छान. असे आपल्याकडे 7 दिवसाचे गाणे येत. अरे वा हिर्रा. घरी चल तुला शिकवते. आता मंगळवार. अंबाबाई लाड लाडे ग, अंबाबाई लाड लाडे ग, काग धरीला सराग, धरीला सराग, धरीला सराग, धरीला सराग. अंबाबाई लाड लाड ये, काग धरीला सराग, धरीला सराग, धरीला सराग, धरीला सराग. अंबाबाई लाड लाडे ग, अंबाबाई लाड लाडे ग, काग धरीला सराग, धरीला सराग, धरीला सराग, धरीला सराग. काग धरीला सराग, धरीला सराग, धरीला सराग, धरीला सराग. सत्वाची खरी अंबाबाई, तुझ्या साठे मे आलो पाय पाय. सत्वाची खरी अंबाबाई, तुझ्या साठे मे आलो पाय पाय. तो गा पुढा पुढा, तो गा पुढा पुढा मेघ तुझ्या माग, काग धरेला सराग, धरेला सराग. अंबाबाई लाड लाड ये ग ये ग ये ग, काग धरेला सराग, धरेला सराग. धरीला सराग, धरीला सराग, धरीला सराग, धरीला दया. जमलं. पण ही लय पळते ना, म्हणून वेळेवर सगळं आवरावं लागतं. 7 दिवसाचे व्रत असतात. पण ऐका, या व्रतात व्रत श्रेष्ठ माझ्या पांडुरंगाने घेतलेले, तुमच्यासाठी माझ्यासाठी घेतले. म्हटले मी दीन दुबळ्यांचा सांभाळ करेन. या गोष्टीचं व्रत मात्र माझ्या भगवंताने घेतलेलं आहे. त्याचबरोबर म्हणतात, माझ्या भक्तांवरती, माझ्या संतांवरती, माझ्या दीन दुबळ्यांवरती घात आघात जर आले ना, तर मी त्यांच्या समोर जाईल. अभंगाचं 3रं चरण. घात आघात निवारी, घात आघात निवारी, ओ घात आघात निवारी, ओ घात आघात निवारी. घात आघात निवारी, घात आघात निवारी. आघात निवारी, हे घात आघात निवारी, हे घात. छाया पितांबर धरी, छाया पितांबर धरी, दिले दीनानाथ नाम, धरले दीनानाथ नाम, धरले दीनानाथ. हे नाथ खंडे दीनानाथ, नाथ खंडे दीनानाथ. अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये सांगितलेलं, घात आघात निवारी, छाया पितांबर धरी. घात आघात निवारी म्हणजे घात जो येतो रामकिसन बाबा एका बाजूने, आणि आघात जो येतो तो 4 बाजूने. घात जरी झाला आणि आघात जरी झाला, तर मी माझ्या पितांबराची छाया तुमच्यावरती धरेन. साक्षात माझे तुकोबाराय सांगतात की माझा पांडुरंग परमात्मा असा आहे, आणि याच करता जगाचा बाप पंढरपुरामध्ये वेटेवर उभा आहे. उभा कर कटी, उभा कर काठी, उभा कर काठी, उभा कर काठी, उभा कर काठी. उभा कर काठी, उभा कर काठी, उभा कर काठी, उभा कर काठी. तुका म्हणे याद साठी, तुका म्हणे याद साठी.
शेवटच्या चरणात म्हणतात, उभा कर कटी तुका म्हणे याजसाठी, भक्ताची लाज राखण्याकरता, दीन दुबळ्यांचा सांभाळ करण्याकरता, घात आघाताचं निवारण करण्याकरता जगाचा बाप पंढरपुरामध्ये वेटेवरती उभा आहे. अभंगाचा भावार्थ जसा जमेल तसा मी तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. वेळेच्या अभावेनुसार जेवढं जमेल तेवढं मी तुमच्यासमोर मांडलेलं आहे. पुनश्च एकदा आपलं सर्वच संस्थांची कमिटी असणारे महिला वर्ग, पुरुष वर्ग, आमचे किसनरावजी बाबा, रामेश्वरजी बाबा यांचे खूप खूप मनापासून धन्यवाद आहेत. गेल्या 3-4 वर्षापासून सतत हनुमंतरायाच्या दरबारामध्ये सेवा करण्याकरता आम्हाला बोलवत आहेत. खूप खूप मनापासून धन्यवाद आहे. आता सगळ्यांना आमचा परिचय आहे, सगळ्यांना आमच्या गोष्टीची माहितीसुद्धा आहे. त्याचबरोबर इकडूनसुद्धा वेणेकरी बाबा, टाळकरी बाबा उपस्थित आहे, यांचेसुद्धा धन्यवाद आहेत. अतिशय सुंदर गोड उच्च साक्षात कैलास पर्वतावरती सुद्धा माझे भोलेनाथ ऐकतात असा आमचा मृदंग गोड. आणि दोन्हीही आमचे गायनाचार्य दोघांचे खूप खूप मनापासून धन्यवाद आहेत. आपल्याला इथेच कीर्तनाला पूर्णविराम द्यायचा. सर्वांनी आपापल्या जाग्यावर उभं राहा. हा, मुंगे आले असताल ना पायाला, उभं राहायचं आणि तसंच घरी जायचं. 2 मिनिटं भजन घ्या, मोकळ करायला घरी जाऊ. हा, पावले खेळायचे आता. हा, भजन करायचंय सगळ्यांनी बरं जाग्यावर. 2 पाय उचलायचे, 2-2च आहेत ना, उचलायचे जाग्यावरून. हा हा, माग मागवा, माग मागवा, नाही तर मलाच घेऊन जासाल. विठ्ठल माझा मी विठ्ठला ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज